हाय गाईज, आजची पनीर भाजी इतकी चविष्ट आणि मस्त होणार आहे ना की एकदा खाल्ल्यावर घरातले तुम्हाला नक्की विचारतील आज भाजीमध्ये काय खास केलंय. पनीर अगदी सॉफ्ट, ग्रेव्ही एकदम क्रीमी आणि मसालेदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी बनवण्यासाठी कोणतेही महागडी किंवा वेगळी सामग्री लागणार नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखी चविष्ट पनीर भाजी कशी बनवायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी छोटीशी टिप्स सांगणार आहे ज्यामुळे पनीर अजिबात कडक होणार नाही. सर्वप्रथम तर घेतला आहे 250 ग्रॅम पनीर. पनीरचे आपण असे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेतले आणि त्याला छान असं फ्राय करून घेतलं, जोपर्यंत त्याचा कलर सोनेरी होत नाही तोपर्यंत. त्यानंतर मी भाजीसाठी मसाला तयार करून घेतला. कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा छान मऊ आणि हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेतला. कांदा परतताना घाई करायची नाही. कांदा व्यवस्थित परतला की भाजीला खूप छान चव येते. आता यात आलं लसूण पेस्ट टाकली, नंतर हिरवी मिरची टाकली आणि आता टोमॅटो घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. टोमॅटो मऊ होईपर्यंत 2 मिनटं चांगलं शिजून दिलं. नंतर हे सर्व काढून घेतलं. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्यानंतर मध्ये बारीक केलेले वाटण पूर्ण परतून घेतलं. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं. हे मसाले छान परतून घेतले. मसाले कच्चे राहिले तर भाजीची चव छान येत नाही, त्यामुळे मसाल्यांना थोडं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हा मसाला तयार झाला आहे. त्यानंतर तुम्हाला हवं तितकं पाणी टाकून तुम्ही 2 मिनटं शिजवून घ्यायचं. आता आपल्या भाजीला क्रीमी आणि मस्त टेक्स्चर देण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे दही. या दह्यामध्ये थोडेसे हळद आणि थोडासा पनीर मसाला टाकायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर ही ग्रेव्ही त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची. ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ ठेवायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. नंतर ग्रेव्ही 3 ते 4 मिनिट छान अशी शिजू द्यायची. असं केल्यामुळे कांदा, टोमॅटो आणि मसाल्याची चव एकजीव होते. ग्रेव्हीला आता छान उकळी आली आहे आणि आता आपण यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेतले. पनीर घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त हलक्या हाताने पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये नंतर मी कसुरी मेथी हाताने चुरून घातली. कसुरी मेथीमुळे पनीर भाजीला एकदम मस्त आणि रेस्टॉरंटसारखा फ्लेवर येतो. नंतर 5 मिनिटं शिजून द्यायची. वाव, आपली पनीर भाजी आता एकदम मस्त तयार झाली आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि ग्रेव्ही किती सुंदर दिसते. आता सांगते ती महत्त्वाची टिप, पनीर कधीही ग्रेव्हीमध्ये खूप वेळ उकळू देऊ नका, त्यामुळे पनीर कडक आणि रबरी होऊ शकतं. पनीर सॉफ्ट हवं असेल तर तुकडे ग्रेव्हीमध्ये शेवटी घाला आणि फक्त 2 ते 3 मिनटं गरम होऊ द्या. आणि जर पनीर थोडं गडक वाटत असेल तर कोमट पाण्यात काही मिनिट ठेवून मग वापरलं तरी पनीर मऊ होईल. ही भाजी तुम्ही गरमागरम फुलका, पोळी, नान, पराठा किंवा जिरा सोबत सर्व करू शकता. तर मंडळी, आजची ही रेसिपी चविष्ट पनीर भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या घरी ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि छान छान पदार्थ बनवत राहा. तोपर्यंत बाय बाय.